दूर्वा गणपतीचे व्रत व कथा. आपण प्रत्येक कामाची सुरुवात करताना गणपतीला प्रार्थना करतो किंवा आरती करतो. दूर्वा गणपतीचे व्रत कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला आपण करावे? भगवान गणपती बाप्पा यांना दूर्वा अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे त्यांना दूर्वा अर्पण केल्या जातात. आपल्याला गणपती बाप्पाला रोज दूर्वा अर्पण केल्या पाहिजेत. तसे करायला जमले नाही तर भगवान गणपती बाप्पाचे काही विशेष दिवस आहेत, जसे की संकट चतुर्थी आहे, अंगारकी चतुर्थी आहे, बुधवार. तसेच आपण गणेशोत्सव, गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांना दूर्वा अर्पण केल्या पाहिजेत. तसेच हरतालिका व्रत हे व्रत पण खूप पवित्र आहे. या दिवशी पण गणपती बाप्पाला दूर्वा अर्पण केल्या पाहिजेत. गणपती बाप्पा यांना आपण सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता यांना आपण सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता मानतो. ते सर्वांचे दुःख हरण करतात. दूर्वाचा अर्थ दू म्हणजे दुरुस्त, वा म्हणजे जवळ आणतो, दूर असणारा जवळ आणतो. गणपती बाप्पाला अर्पण केल्या जातात. दूर्वा हे विषम संख्येत अर्पण केल्या पाहिजेत, जसे की 3, 5, 7, 11, 21 अशा दूर्वा व्हाव्यात. दूर्वा गणपतीचे व्रत कथा. या दूर्वा गणपती व त्यामागे एक कथा आहे. अंध नावाचा एक राक्षस होता, ज्याने स्वर्गात आणि धरतीवर खूप तांडव घातला होता. हा असा राक्षस होता जो ऋषी, मुनी आणि मानवाला जिवंत गाळून टाकत होता. ह्या राक्षसाच्या त्रासाला कंटाळून इंद्रापासून ते सर्व देवी देवता भगवान महादेवाच्या जवळ गेले आणि त्यांनी महादेवाला प्रार्थना केली की ते अंधालासूरला नष्ट करा. महादेवाने सर्व देवी देवताची प्रार्थना ऐकून त्यांना सांगितले की अंधालासुराचा नाश श्री गणेशजी करू शकतात. नंतर सगळ्यांची प्रार्थना ऐकून श्री गणेशाने अंधासुराला गिळून घेतले. त्यानंतर श्री गणेशजी यांच्या पोटात आग होऊ लागली. सगळी जटाबुटी खाऊन पण श्री गणपती बाप्पाच्या पोटाची आग शांत नाही झाली. त्यावर उपाय म्हणून काश्यप ऋषीने दूर्वाचे 21 घाट बनवून श्री गणपती बाप्पांना खाण्यासाठी दिले. श्री गणपती बाप्पांनी नित्य दूर्वा ग्रहण केल्या. त्यानंतर त्याच्या पोटाची आग शांत झाली. श्री गणपती बाप्पाने दूर्वा अर्पण करण्याची परंपरा तेव्हापासून चालू झाली आहे. आपल्या सर्व दुःखाचा नाश करण्यासाठी दूर्वा गणपती व्रत या दिवशी भगवान गणपती यांची पूजा केली पाहिजे. त्यांना दूर्वा अर्पण केल्या पाहिजेत. हे शुभ मानले जाते. या दिवशी श्री गणपती बाप्पांना हा मंत्र म्हणून ओम गणपते म्हणून केली पाहिजे. श्री गणेशाय नमः. दूर्वा कुरून समर्पयामि. तसेच गणपती बाप्पा हे आपल्या भक्ताचे सर्व दुःखाचे हरण करतात. जे कोणी भगवान गणपतीची पूजा करतात त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचे जीवन सुखी होते आणि सुख समृद्धी मिळते. दूर्वा गणपतीचे व्रत कथा. बस एक मंत्र से